जाऊया मैदानाच्या दिशेने. आपण बघतायत सेकंड हाफचा दुसरा सामना सुरू राहिला आहे. गोलंदाजी करण्याचा निर्णय या मॅचमध्ये सध्या तरी अगदी ठाकूरपाडा संघाने घेतलेला आपण पाहताय. षटकामध्ये गोलंदाजीसाठी गोलंदाज समीर गोलंदाजी करतात. खेळपट्टीवरती आपण जर पाहिलं तर सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये ओमसाई वाघेरपाडा संघ फलंदाजी करतोय. वैभव स्ट्रायकर एंडला बॅटिंग करतायत. हो पुढे ठेवलं होतं. बॅट्समॅन जबरदस्त होता, पण सध्या आपण बघाल कनेक्शन परफेक्टली बॅटचा मधोमध होत नाहीये. शॉर्ट फाईनमध्ये पुन्हा एकदा सेंडू इंटर झालेला पाहताय आणि याही षटकामध्ये एकच जाव. स्कोरबोर्डला आपण बघाल सध्या तरी या सामन्यामध्ये बॅटिंग करणाऱ्या ओमसाई वाघेरपाडा संघाच्या जरूर चांगल्या धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. खेळपट्टीवरती मात्र इथून फलंदाजीमध्ये वाघेरपाडा संघाला आपण बघाल 3 धावा स्कोरबोर्डला आहेत. 4 षटकाचा सामना आहे. मैदानावरती इथून चांगल्या धावा बनवाव्या लागतील. पावप्लेचं एक षटक मैदानाच्या आतमध्ये इथे सुरू आपण पाहताय. ज्या P1मध्ये गोलंदाज समीर गोलंदाजी करतोय. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशनचे मात्र मैदानावरती आपण पाहताय जिथे वारंवार हरकत होती आहे. पुढे ठेवलं स्विचित मैदानामध्ये फलंदाज अभयच्या बॅटमधून मात्र चेंडू पाठवलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. षटकार जबरदस्त फटका आपण पाहताय. अक्षय रिप्लेमध्ये बघू शकतायत. आजच्या दिवसातील सर्वाधिक उत्कृष्ट फटका जो मात्र मैदानावरती फलंदाज अभयच्या बॅटमधून येतोय. खेळपट्टीवरती इथून ओमसाई वाघेरपाडा संघ मात्र हेच सांगत असेल की आज अभयची बॅट चालणं बोलणं ही तितकीच महत्त्वाची आहे आणि अभयच्या बॅटमधून रणनीती चांगली आहे. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न याही वेळेस होता. पुन्हा एकदा आपण बघताय हाई चेंडू त्याच दिशेला खेळण्याचा प्रयत्न बॅटर अभयने केलाय. लेंथ थोडीशी बदलली होती. गोलंदाज खेळपट्टीवरती समीरने अगोदरचा चेंडू अगदी उजव्या स्टंपवरती आपण पाहिला, पण हा चेंडू जर पाहिलं तर लेक्सिकवरती होता आणि त्याचमुळे खेळताना थोडीशी हरकत राहिली. खेळपट्टीवरती फलंदाज अभयला डॉट बॉल येतोय समीरच्या माध्यमातून. सध्या आपण पाहताय अगदी वाघेरपाडा संघ 9 धाबेवरती. जडमध्ये केलं यॉर्कर समोरच्या दिशेला अगदी ड्राईव्ह केलं जात आहे. बरोबर मैदानावरती इथून एकच धाव जी मात्र मिळाली जाती आहे. सामना नॉकआउटचा आहे. जो जिंकेल तो अगदी आजच्या दिवसातून ओमसाई अरेला संघाच्या विरोधात क्वालिफाय मॅच खेळत असताना पाहायला मिळणार आहे आणि इथे हा सामना कोण जिंकेल हे देखील आपण थोड्याच वेळात पाहणार आहोत. आज सामने थोडेसे उशिरा सुरू झाले होते, परंतु सर्वच सिच्युएशनला हँडल करून मॅनेजमेंट कमिटीने अगदी जितकं होईल तितकं तर टीम्सला सपोर्ट केलेला पाहिला आहे. सुरुवातीचा फर्स्ट राऊंड 5 षटकांचा, सेकंड राऊंड 4 ओव्हरचा आणि थर्ड राऊंड 3 ओव्हरचा जो मात्र आपण 2 दिवसांमधनं खेळवला आहे तशाच पद्धतीने आजही मॅचेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. व्हाईट बॉल येतोय गोलंदाज समीरकडून. स्कोरबोर्डला 11 धावा. हो इथे लॉफ्ट केले मैदानामध्ये फलंदाज वैभवने. लॉगॉनचे फिल्डर तिथे बॉलवरती पोहोचतात. दुसऱ्या धाब्यासाठी निघालेत. धाबाची संधी कमिटमेंट इथून डायरेक्टली जर पाहिलं तर स्वतःची काळजी न घेता दिली आहे आणि आता पंचांनी सांगितलं काही रेफर करायचं आहे. चेक केलं जाईल. फलंदाज थोडासा डेंजर झोनला दिसतोय. एक्झॅक्टली फलंदाज बाद. विकेट. फलंदाज आपण पाहताय मैदानावरती वैभव बाद झालेला आहे.
12 धाबा दाखल काय भरतेत ऑन स्क्रीन आपण सध्या तरी अक्षय रिप्ले तुमच्या समोर वारंवार दाखवला जातोय. फलंदाज भरपूर दूर होता अगदी रन्स कंप्लीट करण्याचा प्रयत्नामध्ये बॅलेन्सिंग करतात तिथे नक्कीच डायरेक्टली सूरमधून कन्वर्ट केला पण कहाणी अधुरी राहिली त्या फलंदाजाची. इथे देखील मिसामिंग फटका बसला झेलबाची संधी आणि आता पुन्हा एकदा मैदानावरती गोलंदाजी करत असताना ठाकूरपाडा टीम आणि गोलंदाज अनिलला मिळतोय मॅचचा मोस्ट विकेट बॅटर अभय बाद. विकेट अशी परिस्थिती जी मात्र या सामन्यामध्ये बॅटिंग करणाऱ्या सध्या तरी वाघेरपाडा संघाची आपल्याला पाहायला मिळते. खेळपट्टीवरती आपण पाहाल जी टॉप ऑर्डरची फलंदाज जी होती ती रिटर्न पाठवली आहे. गोलंदाजी करणाऱ्या जनमान ठाकूरपाडा संघाने मैदानाच्या आतमध्ये अनिल गोलंदाजी करतायत. खेळपट्टीवरती जर पाहिले तर नवीन फलंदाज दाखल होत असताना आपण पाहाल बॅट्समन परेश मांगे तिथे दाखल झालेला पाहायला मिळतोय. भरपूर मोठ्या शरीरयष्टीचा खेळाडू पाहायला मिळेल. एक्झॅक्ट बाहुबलीच म्हणावा लागेल या टीमचा. फुल टॉस बॉल समोर लॉंगॉनला मात्र अगदी ताकदीनं खेळायचं होतं परंतु नेहमीच म्हणतात ताकदीपेक्षा युक्ती तुमची भरपूर श्रेष्ठ असते आणि सध्या आपण बघाल या चेंडूला जर कदाचित स्वीप शॉटमध्ये कन्वर्ट केलं असतं तर जरूर चौकारी येऊ शकला असा पण फलंदाज थोडेसे जर पाहिले तर डिस्टन्स जे मात्र कव्हरअप करू शकले नाही आहेत आणि त्याचमुळे सरळ लॉंगॉनला फटका एक्सपेक्ट केला. सिंगल आली 13 धाबा दाखल झाला. स्वीप शॉट करण्याचा प्रयत्न इथे आफिल होती आहे. समोर मैदानाच्या आतमध्ये आपण बघतायत फलंदाजी करत असताना एक्झॅक्टली फलंदाज लक्ष्मण तिथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आफिल जरूर होते पण तिथे आपण पाहिलं उत्साह जो मात्र अबाध असा दिसत नाही आहे. इथे सध्या तरी संपूर्ण टीमवरती जनमान ठाकूरपाडा संघ मैदानावरती खेळतोय. सध्या या सामन्यामध्ये आपण पाहाल गोलंदाजी जी मात्र भरपूर चांगली ठरली गेली आहे ठाकूरपाडा संघाची. फुल टॉस बॉल फलंदाज लक्ष्मण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि लक्ष्मणच्या बॅटमधून मात्र इथून आता चेंडू फेकून दिलाय फायनली बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 रन्स चौकार. चौकार येतो 17 धाबेवरती पुन्हा एकदा ओमसाहेब वाघेरपाडा संघ बोसला. बॅटर लक्ष्मण मैदानाच्या आतमध्ये काय फलंदाजी करतायत. संकट होतं परंतु नेहमीच म्हटलं जातं येणाऱ्या संकटांवरती अशा प्रकारे तुटून पडायचं की हरलो तरी इतिहास आणि जिंकलो तरी इतिहासच घडला पाहिजे. आणि सध्या मैदानामध्ये वाघेरपाडा क्रिकेट संघ म्हटला तर संकट पेलण्याची ताकद या टीमकडे भरपूर आहे आणि सध्या मैदानावरती आपण पाहताय लक्ष्मणच्या बॅटमधून इम्प्रेस केलं जात आहे. चौकार. 4 धाबा येत आहेत दापलगाला. पुन्हा एकदा 21 धाबेवरती आपण पाहाल फलंदाजी करत असताना पुन्हा एकदा या सामन्यामध्ये ओमसाहेब वाघेरपाडा क्रिकेट संघ पोहोचलाय. बॅटल जबरदस्त आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण बघाल अनिलच्या विरोधात आक्रमकतेची भाषा जे मात्र चौकारामधून बोलतोय फलंदाज लक्ष्मण. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न स्टेप आउट झाले होते मैदानावरती बॅट्समन लक्ष्मण. तिथे एक सिंगल बनले. दुसरीचा प्रयत्न आणि बघता बघता मिळाला जातात याही चेंडूवरती 2 धाबा. थोडीशी एनर्जी इथून लो झाली की काय अगदी गोलंदाजी करत असताना या सामन्यामध्ये आपण पाहतायत सध्या तरी ठाकूरपाडा क्रिकेट संघाची आणि एक्झॅक्ट एनर्जी करता हवी तशी राहत नसे कारण आमची एनर्जी इथे बसल्या बसल्या करता लो झाली. ते तर उन्हामध्ये खेळतायत म्हणजे अगदी या बऱ्याचशा भल्या मोठ्या कडक उन्हामध्ये खेळणं हे इतकंही सोपं नाही आहे परंतु अगदी क्रिकेट आणि गावासाठी त्या गोष्टी सध्या मैदानाच्या आतमध्ये केल्या जातात. अगदी गावामध्ये प्रत्येक संघ जर पाहिलं गेलं तर ज्यावेळेला प्रॅक्टिसला निघण्याचा प्रयत्न करतो तेव्हा प्रत्येकी खेळाडू म्हणतो नको रे ऊन पडले परंतु सध्या आज तर चांगला प्लॅटफॉर्म चांगलं आयोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि या आयोजनामध्ये प्रत्येकी गावचा संघ जो मात्र खूप चांगल्या पद्धतीनं आवर्जून खेळ करत असताना आपण पाहिला आहे.
2 षटकं संपले, 23 धावा स्कोरबोर्डला. बॅटिंग करत असताना बागेरपाडा संघ पुढे ठेवतायत अगदी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दिलीप दाखल झालेत. परेशच्या समोरून चेंडूला मात्र इथून जरूर टर्न केले गोलंदाज दिलीपने. डॉट बॉल. आणि एक्झॅक्टली brotherssports.in जी टीम आपल्याला पाहायला मिळते ती भरपूर चांगलं काम जे मात्र इथे स्पर्धा करतर ऑनलाईनच्या माध्यमातून दर्शवती आहे. परंतु बाळा सर आणि त्याचबरोबर त्यांच्या गावचा संघ अगदी चिखलोली ठाकूरपाडा संघ देखील उद्याच्या इन ॲक्शनमध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे उद्याचा फायनल डे जरूर आहे या स्पर्धेचा. परंतु उद्याच्या दिवसामध्ये आपण बघू शकतात काही संघ अंबरनाथ तालुक्यातील, काही संघ मुरबाडमधील, काही संघ याच कल्याण तालुक्यातील. म्हणजे उद्याचा दिवस प्रेक्षकांसाठी खास करून भरपूर सारी मेजवानी जी मात्र पाहायला मिळणार आहे. चौकार आलाय फलंदाज मैदानावरती. परेशच्या बॅटमधून दाखल केला 27. आणि एक्झॅक्टली आपण बघू शकताय मैदानावरती परेशला इथून बीट केलं जात आहे. बाळासर म्हणतात की उद्याची करतर ड्युटी इथे आपली संपन्न झाली की सायंकाळी एक्झॅक्ट आपण बघू शकाल साहिल प्रतिष्ठान आणि त्याचबरोबर स्वर्गीय कृष्णा 11 अगदी पिंपलोली चषकामध्ये देखील नाईट शृंखलेमध्ये जायचं आहे. म्हणजे अगदी जर पाहायला गेलं तर उद्या भरपूर खरंतर चॅलेंज जे मात्र आपल्यालाही स्वीकारावं लागणार आहे. यावेळेस देखील चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज आपण बघतायत. सध्या तरी दिलीप गोलंदाजी करतोय. सरळ या चेंडूवरती मिळाली जाते एक सिंगल स्कोर बोर्डला. आपण पाहताय ओमसाहेब बागेरपाडा संघाच्या 28 धावा. दिलीप तयार. गोलंदाजी मार्कवरती सेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट करायचं होतं मैदानावरती. इथे विकेट किपरला स्वतःला खरंतर रोखू शकले नाही आहेत. सिंगल मिळतीये. षटक मैदानाच्या आतमध्ये तिसरं संपतंय आणि 3 षटकाच्या समाप्तीमध्ये स्कोरबोर्डवरती आपण पाहू शकता सध्या 29 धावा ओमसाहेब बागेरपाडा संघाच्या. आणि अगदी वन साइड इनिंगमध्ये फक्त आणि फक्त आता अगदी एका षटकाचा काही शेष राहिला आहे. जिथे गोलंदाजी करत असताना जनमान ठाकूरपाडा संघ पाहायला मिळतोय. चला फास्ट खेळा दोन्ही संघ. हो यावेळेस हल्ला बोलण्याचा प्रयत्न लॉंगॉनला क्षेत्ररक्षक बॉलवरती पोहोचतायत. 4थ्या षटकामध्ये गोलंदाज गौरव तिथे गोलंदाजी मार्कवरती दाखल झालेले आपण पाहताय. गौरवच्या पहिल्याच बॉलवरती 2 धावा मिळतील. दाफलकावरती इथून ओमसाहेब बागेरपाडा संघाच्या 31 धावा. सायंकाळचं सत्र होत चाललेलं आपण बघू शकतोय. हळूहळू जर पाहिलं तर सूर्य देवता देखील त्याच्या दिशेनं नक्कीच मावळत चाललेला आहे. टेनिस बॉल क्रिकेट रसिक देखील आवर्जून ही स्पर्धा सायंकाळच्या सत्रामध्ये पाहतायत. परंतु प्रत्येकी व्यक्ती आणि प्रत्येक मनुष्य देखील आपल्या घराच्या दिशेने आता खरंतर नक्कीच जॉब होल्डर सुट्टी झाल्यानंतर प्रवास करत असताना पाहायला मिळेल. पण सध्या मैदानाच्या आतमध्ये ही चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते आहे. वाईट प्लस 2 रन्स म्हणजेच 3 धावा ज्या मात्र या चेंडूवरती मिळाल्या जातात. दाफलकाला इथून 34 धावा. 40 किंवा 45 धावा जरी बनल्या या मॅचमध्ये अगदी वन साइड इनिंगमध्ये ओमसाहेब बागेरपाडा संघाच्या, तर मी सांगेल इथून चॅलेंजिंग लक्ष राहू शकेल. कारण अगदी आपण पाहू शकतायत मैदानावरती त्या पद्धतीची गोलंदाजी बागेरपाडा संघाची देखील आहे. वेगवान चेंडू गौरव मैदानावरती गोलंदाजी करतोय. सध्या इथे डॉट बॉल येईल. खेळपट्टीवरती लक्ष्मणला अगदी थांबवलं जात आहे. सामन्यामध्ये जहानबाद ठाकूरपाडा संघ गोलंदाजी करतोय.
ऑलमोस्ट मैदानावरती आपण बघू शकाल सध्याच्या घडीला खूप चांगली लढाईची पात्र आपण बघताय. दर्जेदारीचं पाटल मैदानामध्ये आपण पाहताय. याही चेंडूवरती 2 धाबा स्कोरबोर्डला 36 धाबेवरती पुन्हा एकदा इथे आपण बघाल बॅटिंग करणाऱ्या अगदी या सामन्यामध्ये वाघेरपाडा संघाच्या बॅटर लक्ष्मण मैदानाच्या आतमध्ये मात्र इथे शेवटपर्यंत खेळपट्टीवरती फलंदाजी करत असताना आपण बघतोय एक अनुभवी खेळाडूचा करतर तुमच्या संघामध्ये सहभाग असतं हे तितकंच महत्त्वाचं असतं आणि तो अनुभव मैदानावरती लक्ष्मण दाखवतोय. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न जिथे जिथे फलंदाजी करत असताना लक्ष्मणने मनसुबा बदललेला आहे तिथे तिथे आपण बघू शकतायत. नक्कीच अनसक्सेस जे मिळालेलं आपण बघाल. मानतो की 2 चौकार त्याच्या बॅटमधून आले होते पण सध्या इथे अंतिम षटकामध्ये जिथे संघाला अधीक्षा धाब्यांची आवश्यकता आहे तिथे धाबा येत नाही आहेत. वाघेरपाडा संघ धावफलकावरती मात्र खूप लेझी दिसतोय. पुढ्यात ठेवलं वेगवान चेंडू इथे देखील गोलंदाज गौरवच्या माध्यमातून मात्र चांगला बॉल डॉट डिलिव्हरी. फलंदाजाला मात्र चॅलेंज केलं जात आहे आणि इथे मैदानावरती आपण पाहू शकाल परस्पर बरोबररित्या जर पाहिलं तर खेळपट्टीवरती जर्मन ठाकूरपाडा संघाने आता पुन्हा एकदा चांगला खेळ दर्शवलेला आहे. 36 बनल्यात. अंतिम स्पेल सुरू आहे जिथे एका चेंडूचा खेळ बाकी राहिलाय. गौरव पुढे एकदा ऑन बॉलिंग ट्रॅकवरती हाफ ट्रॅकर बॉल समोर अंदाज पंच खेळण्याचा प्रयत्न मिडविकेटच्या फिल्डर आले आहेत. बीट केलं आहे. नशीबरित्या बॅकअप मिळते. 2 धाबा मिळाल्या जातील. 2च धाबा मिळतील. अगदी षटक मैदानावरती 4थं संपतंय. गोलंदाजी करत असताना फर्स्ट इनिंगमध्ये ठाकूरपाडा टीमला पाहिलं ज्यांनी 24 चेंडूमध्ये 38 खर्च केल्यात आणि 24 बॉलमध्ये 39 धावेचा चेस करत असताना बघायला मिळेल. ज्या ठाकूरपाडा संघाने या जमा डिफेन्स करेल तिथे मैदानावरती होमसाहेब वाघेरपाडा टीम डिझाईन
दोनच धाबा असतील, स्पष्टपणे कॅमेऱ्यामध्ये आपण पाहिलेले चेक केलंय. 2 धाबा मिळतील. 2च्या मदतीने धापलकावरती आपण बघता इथे 23 धाब्याला मात्र फलंदाजी करत असताना जर्मन ठाकूरपाडा क्रिकेट संघ पोहोचलाय. 12 बॉल्स अजून देखील 16ची आवश्यकता पाहायला मिळते या सामन्यामध्ये. आपण बघू शकाल ठाकूरपाडा क्रिकेट संघाला धाब्याची अजूनही गरज पाहायला मिळेल. जवळजवळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहाल खेळपट्टीवरती फलंदाज अनिल स्ट्रायकर एंडला बॅटिंग करतोय. एक विकेट गमावलेला आहे सामन्यामध्ये फलंदाजी करत असताना जर्मन ठाकूरपाडा क्रिकेट संघाने. चला फास्ट घ्यायचं आहे. गोलंदाजी करणारा उंचाई वाघेरपाडा क्रिकेट संघ. लक्षात ठेवा की एक सामना अजूनही आपल्याला खेळवायचा आहे. बिग बॅटल पहिलाच बॉल इथे अनिलसाठी होता. गोलंदाज परेशच्या माध्यमातून समोर मॅचची अंदरुनी टॉपेज स्वीपर तडमाडमध्ये चेंडू इंटर होत असताना आपण बघताय या बॉलवरती मात्र इथे एक सिंगल जी मात्र मिळाली जाती आहे. सिंगल येईल. 24 धाबा धापलकावरती 11 चेंडू 15ची गरज. तसं पाहिलं तर हा सामना पूर्णतः इथे जर्मन ठाकूरपाडा क्रिकेट संघाकडे आहे. पण गोलंदाज परेशने मैदानावरती इथे गोलंदाजी जर चांगली फेकली तर इथे जरूर इफेक्टिव्ह काम जे हवं आहे तर गोलंदाजी करत असताना या सामन्यामध्ये वाघेरपाडा टीमला ते काम घडू शकेल. किंबहुना एखादा चौकार जरी आला तरीसुद्धा सामन्यामध्ये आपण बघू शकतायत ठाकूरपाडा क्रिकेट संघ मजबूतच आहे. लॉगआउटमध्ये फटका चांगला एक क्षेत्ररक्षक तिथे अभय पाहायला मिळत आहेत. मिळाली जाईल याही चेंडूवरती एकच सिंगल डबल्स जरूर घेतल्या जात आहेत. पण या षटकामध्ये कमसे कम 9 ते 10 धाबा आणणं तितकंच गरजेचं आहे बॅटिंग करणाऱ्या जर्मन ठाकूरपाडा टीमला. कारण या षटकामध्ये जर तुम्ही कमी धाबा घेतल्या मग अंतिम षटकामध्ये तुमच्यावरती प्रेशर येईल आणि तिथून काही होऊ शकते. आणि त्यामुळे इथे मैदानावरती अगदी फलंदाजाला ध्येय मात्र इथून बदलावं लागेल. क्षेत्ररक्षण वारंवार चेंज केलं जाते. कधी रायटी बॅटर कधी लेफ्टी बॅटर हे दोन्ही फलंदाज अगदी हरकत करतायत फिल्डिंगमध्ये वारंवार वाघेरपाडा टीमला. फिल्डिंग सेटअप खूप चांगल्या पद्धतीने सेट होतोय. बॉडी लाईन क्षेत्रामध्ये फाईन लेग आहे. मिड विकेट लॉंग ऑफ आणि पॉईंट कव्हर. यॉर्कर बॉल जडमध्ये केलंय. सामना कठीण होऊ शकतोय हे दर्शवतात मैदानावरती वाघेरपाडाकर आणि गोलंदाज परेश. डॉट बॉल. 9 चेंडू 14 धाब्याची आवश्यकता. प्रेशर मात्र स्पष्टपणे जाणवतंय सध्या अगदी चेस करणाऱ्या जर्मन ठाकूरपाडा संघाच्या फलंदाजी समोर. वाटतंय की मॅच चेसिंग होईल पण सध्या अशीच गोलंदाजी राहिली तर सामना कठीणच आहे. ऑलमोस्ट आपण बघाल जर्मन ठाकूरपाडा क्रिकेट संघाला परफेक्टली बाउन्सर चेंडूचा वापर 1 फॉर दी ओव्हर तिथे लेग अंपायर दर्शवतात. बट मेन अंपायर अगदी इथून चेक करण्यासाठी सांगतील. अंपायर यूज मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. अधिकशी जर उसळी असेल तर कदाचित इथून एकसा चेंडू येऊ शकतोय. गोलंदाज परेश मैदानावरती गोलंदाजी करत असताना आपण पाहताय. चला ऑलमोस्ट त्यांचा निर्णय आपल्याला पाहायला मिळेल. सामना अगदी मैदानाच्या आतमध्ये तितकाच क्लोज आपण बघताय.
टीव्ही अंपायरची मदत घेऊन इथे सिग्नल व्हाईट बॉल. अतिरिक्त चेंडू समाधान तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज खेळपट्टीवरती मात्र अगदी परेशच्या माध्यमातून हा चेंडू अतिरिक्त टाकला जाईल. वनबाउंडची ताकीद देखील तिथे दिली आहे, जाहीर केली आहे गोलंदाज परेशला. बाउन्सर चेंडू जर आपण वापरत असाल मग तिथे तुम्हाला पुन्हा एकदा खराबीचा इशारा गोलंदाज जरूर परेशला दिला जाईल पंचांच्या माध्यमातून षटकामध्ये. हो, इथे देखील बाउन्सर बॉल. आता मात्र अगदी समोरच्या दिशेला फलंदाज अनिलच्या माध्यमातून फटका चांगला आणि ऑलमोस्ट आता मेन अंपायर दर्शवत आहेत नो बॉल. मगाशीच ताकीद जाहीर केली होती गोलंदाज परेशला, अगदी तुम्ही बाउन्सर चेंडू वापरू शकणार नाही आहेत, पण इथे वापरला त्यामुळे नो बॉल प्लस सिंगल. 2 धाबा येतील. दाफलगाला 28, जिंकण्यासाठी 9 चेंडू 11 धाबेची आवश्यकता. 9 बॉल्स 11 धाबा. सामना अजून देखील बनवू शकतोय. या षटकातील 3 बॉल जर चांगले पेगले खेळपट्टीवरती तर बरोबर या मॅचमध्ये पुन्हा एकदा रंगात वाढू शकते आहे. जॉनबन ठाकूरपाडा संघ देखील हेच सांगत असेल की कसा बसा हा सामना आपल्याला जिंकायचा आहे. आणि ऑलरेडी मैदानावरती ज्ञानेश्वर हा फलंदाज अगदी अजूनही खेळपट्टीवरती, त्यामुळे सर्व काही शक्य आहे. पुढे ठेवतात, लॉफ्ट काढण्याचा प्रयत्न, कनेक्शन अवधास राहिले नाही. मिडविकेटच्या फिल्डर बॉलवरती पोहोचलेत क्विकली. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न केला, फेकी लेझी आहे, मिळाला जातात या चेंडूवरती 2 धाबा. 2 धाबा येत आहेत. 2च्या मदतीनं दाफलगाला आपण बघतात सध्या तरी 30 धाबाच्या मात्र ते अंकित झालेल्या पाहायला मिळत आहेत. जिंकण्यासाठी 8 चेंडू, आता 9 धाबेची आवश्यकता आपण पाहाल. जवळजवळ मैदानाच्या आतमध्ये मात्र इथून हा सामना आता निश्चितच चाललाय ओमसाहेब वागेरपाडा संघाच्या हातातून. हो, ऑफ ट्रॅकर बॉल, बेगवान चेंडू. समोर मात्र खेळपट्टीवरती आपण पाहताय फलंदाज ज्ञानेश्वरला थांबवतात डॉट बॉल. सामना अगदी जबरदस्त पाहायला मिळतोय. त्याचबरोबर विनंती असेल, अगदी जे खेळाडू आजूची जी पट्टी आपल्याला पाहायला मिळते त्या पट्टीवरती बसू नका. एक्झॅक्ट आरेला संघाचे खेळाडू आहेत. अगदी आमचे परममित्र महेश दादा दोस्तीच्या दुनियेतील एक कातील व्यक्तिमत्व आहे. नेहमीच त्यांच्याकडे गेल्यानंतर हवं तसं प्रेम आम्हालाही मिळतं. जरूर मैदानाच्या आतमध्ये सामना देखील तितकाच दर्जेदारीचा आपण पाहताय. हाफ ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा मैदानावरती इथे गोलंदाज खेळपट्टीवरती सक्सेस पाहायला मिळतील. डॉट बॉल येतोय. षटक मैदानाच्या आतमध्ये कदाचित समाप्तीचा इशारा जाहीर केला आहे, पण फलंदाजी करणाऱ्या टीमने इथून DRHची मदत घेतली आहे. त्यामुळे अगदी पुन्हा एकदा टेक्निकल रूममध्ये इथे जरूर चर्चा केली जाईल. बाटर्स मैदानाच्या आतमध्ये बोलतात की तिसऱ्या पंचाची मदत जी मात्र इथे केली जाते, पण अगदी आपण आपला रिव्ह्यू जो मात्र गमवलेला आहे त्या अनुषंगाने अगदी तुम्हाला रिव्ह्यू भेटणार नाही आहे, म्हणजे परफेक्टली करायचं चेक केलं जाईल. आणि यस, एक्झॅक्टली आपण बघू शकताय तर हा चेंडू बरोबर आहे. फेल डिलिव्हरी. मैदानावरती आपण पाहतायत खेळपट्टीवरती षटक तिसरे संपन्न होत आहे. सध्या सामन्यामध्ये 30 धाबा दाफलगावरती आहे. जिंकण्यासाठी 6 चेंडू 9ची आवश्यकता. महत्वपूर्ण बॅटल मैदानावरती आपण बघतोय. खेळपट्टीवरती सध्या तरी अंतिम षटकामध्ये गोलंदाज प्रशांत दाखल झाले. 6 बॉल 9ची गरज. मैदानामध्ये आपण बघाल वाघेरपाडा संघ देखील बनला आहे. जनमन ठाकूरपाडा संघ देखील बनलेला आहे या सामन्यामध्ये जिंकण्याच्या दिशेनं. पण हे षटक खूप इम्पॉर्टंट आहे. पुढे ठेवलं आहे, गॅपमध्ये पटका खेळून काढला. क्षेत्ररक्षकाला थोडंसं चॅलेंजिंगच होतं.
भावेशकडून मात्र चांगली फिल्डिंग, 2 धाबा मिळत आहेत फलंदाज अनिलच्या बॅटमधून. आणि धावफलकावरती आपण बघाल जनमन ठाकूरपाडा संघाच्या 32 धाबा धावफलकावरती आहेत. 5 चेंडू 7 धाब्याची आवश्यकता. हळूहळू विजयाच्या उंबरठ्यावरती इथून कदाचित जरूर पोहोचण्याचा प्रयत्न ठाकूरपाडा संघही करतोय, पण सहजासहजी सामना सोडणार नाही आहे. होमसाई वाघेरपाडा संघ देखील पुढे ठेवतात बॅटची टॉप एज. अगदी 38 सर्कल शॉट पॉईंटमध्ये चेंडू पोहोचलाय. अगदी एक सिंगल जी मात्र इथून इकवडली जाते आहे. सामना महत्त्वपूर्ण आहे. मैदानावरती आपण बघाल एका चेंडू मागे रन्स घेतली जाते, पण सध्या इक्वेशन थोडंसं वेगळंच दिसतंय. आज नवा विक्रम कदाचित मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळू शकेल. अगदी वाघेरपाडा संघ आणि त्यांच्या विरोधात ठाकूरपाडा संघ या दोन टीमच्या माध्यमातून 4 बॉल 6ची गरज. मैदानाच्या आतमध्ये ज्ञानेश्वर अजून देखील खेळपट्टीवरती फलंदाजी करतोय. वेळ आली तर एका बॉलवरती देखील हा सामना फिनिश होईल आणि वेळ जर बदलली तर हा सामना अंतिम बॉलवरती देखील पोहोचू शकतो आहे. सायंकाळ जरूर आहे आणि या सायंकाळच्या सत्रामध्ये हा सेकंड राऊंडचा दुसरा सामना मैदानावरती आपण बघतोय. हो सबमरीन बॉल, सामन्याची कलाटणी इथून दिली गेली. गोलंदाज अगदी प्रशांतने डॉट बॉल. मैदानावरती आपण बघू शकाल सध्याच्या घडीला अगदी गोलंदाज प्रशांतने मात्र इथून डावाला पेस टाकायला सुरुवात केली आहे. नेहमीच म्हटलं जातं की संघर्षाशिवाय कोणी महान होत नसतं आणि सध्या संघाला अगदी अडचणीमधून सावरण्याचा प्रयत्न गोलंदाज प्रशांत करतोय. 3 चेंडू 6ची गरज. खेळपट्टीवरती बॅट्समन ज्ञानेश्वरचं मनोबल इथे खचवलेलं. फुल टॉस स्ट्रेट झोनला फटका मात्र इथून चांगला आहे. वाह काय फिल्डिंग. हे तर मित्रांनो गावासाठी खेळलं जाणारे क्रिकेट आहे. अगदी जर पाहिलं गेलं तर जबरदस्त एक कमेंटमेंट जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. खचलो तर हरलो, भिडलो तर जिंकलो, हे समीकरण क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आपल्याला दाखवलं आहे. आणि आता क्लोज बॅटल. 35 धाबा धावफलकावरती सामन्यामध्ये 2 बॉल 4 धाब्याची आवश्यकता. स्ट्रायकर एंडला ज्ञानेश्वर मैदानामध्ये बॅटिंग करतोय. गोलंदाजी मार्कवरती प्रशांत. पुढे ठेवलं यावेळेस देखील फटका. समोरचं दिसलं एक सिंगल पूर्ण झाले. दुसरीचा प्रयत्न. दुसरी धाब्यासाठी निघाले. 2 धाबा होतील का? चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाबा मिळतील. आता मात्र इथून सामना पोहोचलाय हाय व्होल्टेज रूम मध्ये. अगदी हृदयाची धडधड आणि काळजाची स्पंदने वाढवणारी लढत मैदानावरती पाहायला मिळतीये. जबरदस्त प्रेशर फलंदाजीवरती आहे, प्रेशर गोलंदाजीवरती आहे, प्रेशर जनमान ठाकूरपाडा संघावरती, प्रेशर मैदानाच्या आतमध्ये ओमसाई बागेरपाडा संघावरती आहे. 1 बॉल 2 धावेची आवश्यकता. मैदानावरती आपण बघतायत काटा किर्र लढत जी मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते दोन्ही टीमच्या माध्यमातून. दोन्ही संघ हारायला मानत नाही आहेत, परंतु इथे जिंकेल कोणी पाहायचं आहे. फेकी जर बॉलर झोनला राहिली असते तर मी सांगेल इथे इक्वेशन 1 बॉल 3चं असतं, पण तिथे फेकी चुकीची राहिली. 2 धाबा मिळाल्यात आणि आता 1 बॉल 2ची गरज. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा मुख्य निर्णय पाहायला मिळतोय. या बॉलवरती 2 धाबा येतील का? या बॉलवरती खरं तर या 2 धाबा रोखल्या जातील का हे पाहायला मिळेल. दोन्ही संघाचे प्रेक्षक हेच ईश्वरसाठी प्रार्थना करत असेल की हा सामना खरं तर आमच्या टीमने जिंकला पाहिजे, परंतु येणारा काळ सांगेल की मैदानावरती हा सामना कोण जिंकेल. चला टीम मीटिंग करू नका, सामन्याचा रिदम थोडासा नाही आहे प्लीज. होमसाई वाघेरपाडा क्रिकेट संघ 1 चेंडू 2 धाब्याची गरज. अगदी ओरदी विकेटनं गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. हो जर लॉंग ऑफला फिल्डर असा कॅच झाली असे, पण तिथे अगदी आपण बघू शकाल क्षेत्ररक्षक जवळ होते आणि त्याचमुळे चेंडू सीमा पार 4 मिळेल. सामना जिंकलाय ठाकूरपाडा टीमने. अभिनंदन. चला कॅप्टन पाठवा.